तुमच्या आयुष्याला जे कलाटणी देणारे टर्निंग पॉइंट जे हो, ठरले हो, ते ज्योतिषाने 3 वेळा तुमच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट केले, हो. ते जरा सांगा. नक्की. पहिली गोष्ट म्हणजे की माझा जन्म इथे अंबरनाथला झाला, ठाण्यापासून जवळच. त्यामुळे एकदम असा गावाच्या छोट्याशा रुरल अशा बॅकग्राऊंडमधनं फक्त तिथे नशिबाचा एक भाग असा घडला की तिथे सेंट्रल बोर्डाची शाळा होती, त्यामुळे इंग्रजी हिंदीमध्ये चांगलं शिक्षण झालं केंद्रीय विद्यालयामध्ये. पण त्यावेळेला कधी असं नव्हतं की बाबा आपल्याला असं काहीतरी अचीव करायचं आहे किंवा परदेशी जायचं हे तर कधीच नव्हतं विषयामध्ये. आमच्या बाबांच्या डोक्यात तर एकच यायचं, मिलिटरीत जायचं आणि मेडल लावायचे. तेवढंच आमच्या बाबांनी तेवढीच मागणी केली आयुष्यभर की मिलिटरीत जायचं, मेडल लावायचं. पण 11वीला बाबांची बदली झाली, आम्ही जरा पुण्यामध्ये गेलो आणि मग मी तिथनंच 12वी पास झालो. तर त्यानंतर तेव्हा बाबा मला म्हणले, अरे तुला कळतं का? तर मी सायन्सचा विद्यार्थी होतो, माझा सायन्सकडे खूप चांगला कल होता. बाबा म्हणले, अरे तुला ना भाषांमध्ये तुझं खूप चांगलं हे आहे, तू शाळेतही बघ की तू अभ्यास एवढा भाषांचं करायचं नाही, पण तुझे मार्क नेहमी खूप चांगले असायचे. तर मी तसं काही विचार केला नव्हता. म्हणलं हा बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. तर म्हणे मग काहीतरी तू भाषा पण शिक, हे सगळं शिकता शिकता. आणि मग आम्ही ते शोधायला लागलो की अजून काय शिकता येईल. तर मग आम्ही पुण्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूट बघायला गेलो आणि मग तिथनं असंच चालत येतो तर बघितलं एका ठिकाणी खूप रांग लागली होती. तिथे त्यांना विचारलं कसली रांग आहे, तर ते म्हणले हे परकीय भाषा विभाग आहे, फॉरेन लँग्वेज इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाचं. म्हणलं अरे वा, एवढं पॉप्युलर आहे का? म्हणे हो, इथे ॲडमिशनला ती खूप पॉप्युलॅरिटी आहे म्हणे. तर मग तिथे बाबा म्हणले बरं इथं काय काय लँग्वेज असतात, आम्ही विचारलं. तर म्हणले इथे जर्मन आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, रशियन होतं त्यावेळेला, आणि जॅपनीज आहे. तर मी पूर्वी जरा स्पॅनिश शिकलो होतो आणि जर्मन शिकलो होतो, तर आवडीनेच मी म्हटलं की मी जर्मन कंटिन्यू करतो. बाबा म्हणले हेड तू पण काय बोर माणूस आहे, बघ ही काहीच न कळणारी भाषा आहे ना ही जपानी, ज्यामुळे सापासारखे दिसत आहेत ना, ती तू शिकून बघ ना. आता बाबा म्हणतायत, मी हो म्हटलं. मग आणि मग तेच जपानी शिकायला सुरू केलं. मग BSCचा क्लासेस चालू, BSc फिजिक्स मॅथ्स. मला फिजिक्समध्ये खूप आवड होती, मॅथ्समध्येही. आणि त्याचबरोबर मी IT शिकायला सुरू केलं डेटामॅटिक्समध्ये, आणि मग जपानी. तर माझं रुटीन असं असायचं की सकाळी 5:30ला घर सोडलं की 6:30 ते 9 लॅब, 9 ते 1 कॉलेजचे लेक्चर, 2 ते 5 ITचे लेक्चर, संध्याकाळी 6:30 ते 8:30 मी जपानी शिकायचो आणि 3 दिवस जपानी 3 दिवस जर्मन शिकायचो विद्यापीठात सगळं. मग नंतर जपानीमध्ये खूप चांगली गोडी व्हायला लागली. आणि मग पुढे मग जेव्हा 2 वर्ष झाली आणि माझं जपानी भाषेत भारतभर नाव व्हायला लागलं की हा एक असा हुशार विद्यार्थी आहे, परीक्षेत खूप चांगले मार्क मिळत आहेत, स्पीच कॉन्टेस्टमध्ये गेलो मी, नॅशनल लेवलवर जिंकलो, अशा सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग अचानक एक दिवस की स्कॉलरशिपची परीक्षा असते बाबा, ही स्कॉलरशिपची परीक्षा दिली तर जे अव्वल आले पहिला दुसरा त्यांना जपानमध्ये जायची संधी मिळेल. तर असं करून मी ती पहिली परीक्षा दिली आणि मी दुसऱ्याच वर्षाचा विद्यार्थी असताना, म्हणजे 3 वर्षाचा कोर्स आहे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि मी पहिला आलो आणि मग ती मला स्कॉलरशिप मिळाली, मी जाऊन आलो. मग जपानमध्ये गेल्यानंतर अरे एक वेगळंच जग आहे तिकडे. अरे काय हे, म्हणजे आपण कुठल्या जगात आलो आणि हे कुठल्या जगात आलो आहे आपण, एकदम असं एलियन, चंद्रावर गेल्यासारखं एकदम. तर म्हणजे सगळी लोक अशी खूपच व्यवस्थित कपडे घातले, तसे टाय बूट सगळे एकसारखेच घातले, सेम कलर्स, सगळे नियम पाळतायत, रस्ते साफ, कुठेच कचरा नाही, काचेच्या बिल्डिंग मोठ्या मोठ्या, हे मोठ्या मोठ्या, ते एअरपोर्ट अख्खं काचेचं. आणि माझं सर्वात, मी तर फिजिक्सचा विद्यार्थी होतो, ती फ्लाईट अशी उतरली ना तर तिथे एअरपोर्टमध्ये शॉकर्स लावलेत, ती फ्लाईट उतरली आणि हे झाली की ते शॉकर असे हलतात. अरे म्हटलं काय काय ही टेक्नॉलॉजी, आणि आपण वेगळ्याच जगात आहोत. तर असा डोक्यात कधीच असं हवा भरलेली नव्हती की परदेशात जायचे, पैसे कमवायचे. पण ते बघितल्यानंतर असं जाणवलं की एकदा परत यायचं इथे, एकदा इथे परत यायचंय. मग मी लोकांना विचारायला लागलो की मला शिक्षणाला कसं येता येईल. म्हटलं पैसे तर नाही आहेत, मग स्कॉलरशिप मिळेल का? तर मग तिथनं मला कळलं की हा स्कॉलरशिपच्या संध्या असतात. मग त्याच्यानंतर मी स्कॉलरशिपची पुन्हा एक इंजिनिअरिंगच्या स्कॉलरशिप करता मी परीक्षा दिली आणि मी एशियामध्ये पहिला आलो. इथेच मुंबईमध्येच परीक्षा झाली आणि मला ती मिळाली स्कॉलरशिप. मला फोन आला कॉन्सुलेटमधनं की तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, विजा घ्यायला या. 4 दिवसांनी परत फोन येतो, योगीजी सॉरी, मंत्र्यांच्या मुलाला पाठवायचंय, रिकमेंडेशन आलंय, आम्ही तुम्हाला ही स्कॉलरशिप देऊ शकत नाही. तर मी असा उदास होतो, म्हणजे आता एवढी मोठी गोष्ट घडली
इंजिनिअरिंगची स्कॉलरशिप 3-4 वर्ष जपानमध्ये फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे. तर मी उदास बसलो होतो. तर माझ्या शाळेमधला एक सिनियर होता, तो गणितात खूप हुशार होता. तो म्हटला, अरे काय रे, तू नेहमी असा व्यवस्थित असतो, तू असं उदास का बसलायस? मी त्याला सांगितलं, अरे असं असं झालं म्हणून. म्हटलं बरं ठीक आहे. तो म्हणला तुझं ना मला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण सांग, आणि आपण परवा 2-3 दिवसांनी परत आपण ट्रेनवर भेटूयात. त्या दिवशी आम्ही ट्रेनवर होतो, तर आपण बोलूयात. तर 2-3 दिवसांनी पुन्हा आम्ही ट्रेनवर भेटलो. तो म्हणला, योगी अरे सोड रे तू हे सगळं, 1.5 वर्ष थांब, फक्त 1.5 वर्ष थांब, तुला स्कॉलरशिप मिळणार आहे, तू अभ्यासाला जाणार आहेस, त्याच्यानंतर ना तू जो जपानला जाशील ना, तुझ्या मनात जरी आलं तरी तू परत येणार नाहीस, येऊच शकणार नाही. असं त्या पहिल्या ज्योतिषाने सांगितलं. हो. आणि तो बिझनेसमॅन नव्हता, तो ज्योतिषचा बिझनेस करत नव्हता. इट वॉज हिज हॉबी, गणिताचे कॅल्क्युलेशन. आणि मग ते खरंच तसं घडलं. 1.5 वर्षानंतर अचानक मला स्कॉलरशिप मिळाली. मी अप्लाय केलेलं नसताना मला कॉन्सुलेटमधनं फोन आला की गेल्या वेळेला तुमची जी स्कॉलरशिप आम्ही कमी केली होती त्याच्या बदल्यात ही चालेल का, ही 1 वर्षाची आहे. चालेल का हो, पळेल, जायचंय तिकडे, फक्त बघायचं काय ते जग. मग गेलो आणि त्याच्यानंतर मग जे जपानी, म्हणजे मग ते इंडियन IT कंपनी असू दे नाही तर कोणी असू दे, जो कोणी मला नोकरी देणार म्हटलं की त्यामुळे जपानमध्ये नोकरी करावी लागेल. 2001 साली मी IBM कंपनी थ्रू मी पहिल्यांदा मग नोकरी करता जपानमध्ये गेलो. खरं सांगू, 3 वर्षांनंतर एवढा फटीक आला. तिथली लोक ना सोशलच नाही, म्हणजे ऑफिसमध्ये लोक ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त त्यांना दुसरं काही बोलणं पाप. घरी गेलं तर आजूबाजूची लोक बोलत नाहीत. मी जपान्यांना म्हणायचो की आमच्याकडे ना ते फ्लॅट असला ना, आमची सगळ्यांची दारं उघडी असतात, पोरं अशी धावत असतात, हां मी हे भाजी बनवली आहे खाऊन पहा, अशी नेली की ते त्याच भांड्यात दुसरी भाजी घालून देतात म्हणलं आमच्याकडे. म्हणलं हे जपानमध्ये काहीच नाही, कसं तुम्ही असं एकटं एकटं जगू शकता म्हटलं. शेजारी कोण राहते कळत नाहीये, किती वयाचं व्यक्ती राहते ते कळत नाही, एकदा कधीतरी आत घुसतात की बाहेरच येत नाहीत. अजूनही तसंच आहे. तसंच आहे. आणि म्हणूनच त्या लोकांना मानसिक प्रॉब्लेम खूप आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.